आपण बघणार आहोत गमिटोजेनेसिस। या गमिटोजेनेसिस मध्ये जेनेसिसचा अर्थ होतो फॉर्मेशन। गमिट मीन्स फॉर्मेशन ऑफ गमिट, म्हणजेच याच्यावरनं गमिटोजेनेसिस मीन्स द प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ गमिट इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स, की जे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स आहे, की ज्या ॲनिमल्समध्ये सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात अशा ॲनिमल्समध्ये गमिट्सचं फॉर्मेशन होतं आणि ज्या प्रोसेसच्या थ्रू होतं त्याला म्हणतात गमिटोजेनेसिस। तर आता याच्यामध्ये बघा ह्यूमन बीइंग्समध्ये मेल गमिट इज स्पर्म, की मेल गमिट जे आहे ह्यूमन बीइंग्समध्ये मेल गमिट इज अ स्पर्म and here this sperm which is produced through a process called as spermatogenesis, की मेल मध्ये या गमिटचं फॉर्मेशन जे आहे स्पर्मचं, हिअर द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म विच ऑकर्स थ्रू द स्पर्मॅटोजेनेसिस, की याच्यामध्ये सुद्धा शब्दामध्येच आपल्या लक्षात येतं की स्पर्मॅटोजेनेसिस, जिनेसिस मीन्स फॉर्मेशन अँड स्पर्म म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म, आणि ज्या प्रोसेसच्या थ्रू या स्पर्मचं फॉर्मेशन होतं त्याला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस। व्हाईल फिमेल, की फिमेलमध्ये हिअर द फिमेल गमिट इज ओव्हा, की फिमेल गमिट कोणता असतो ओव्हा, आणि हिअर दिस फिमेल गमिट विच इज प्रोड्यूस थ्रू अ प्रोसेस कॉल्ड एज oogenesis। बघा आता यामध्ये oogenesis मध्ये ऊ म्हणजे एग्स किंवा ओव्हा, म्हणजे ज्या प्रोसेसच्या थ्रू एग्स किंवा ओव्हाचं फॉर्मेशन होतं फिमेलमध्ये त्याला म्हणतात oogenesis। तर आता याच्यामध्ये हे जे गमिट्स आहेत स्पर्म आहे आणि ओव्हा आहे, हिअर दीज गमिट्स विच आर फॉर्म फ्रॉम द प्रायमोर्डियल सेल, की याच्यामध्ये हे जे गमिट्स दिलेले आहेत मेल गमिट्समध्ये स्पर्म आहे, फिमेल गमिट्समध्ये ओव्हा आहे, हिअर दीज गमिट्स आर फॉर्म फ्रॉम द प्रायमोर्डियल सेल ऑफ गोनॅड। आता गोनॅड म्हणजे कोणते, तर मेलमध्ये असतो टेस्टिस, की या टेस्टिसमध्ये या स्पर्मचं फॉर्मेशन होतं, आणि फिमेलमध्ये आहे ओव्हरी, म्हणजे फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये ओव्हाचं फॉर्मेशन होतं आणि मेलमध्ये टेस्टिसचं। बघा तर याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये हिअर दिस प्रोसेस विच ऑकर्स और इट बिगेन्स आफ्टर द प्युबर्टी, की प्युबर्टी नंतर या प्रोसेसला सुरुवात होते मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसच्या, की ज्याच्यामध्ये हिअर इन द टेस्टिस, की टेस्टिस मधले जे प्रायमोर्डियल सेल्स असतात, म्हणजे हिअर दीज प्रायमोर्डियल सेल्स विच अंडरगो द प्रोसेस ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस अँड दे प्रोड्यूस द स्पर्म, की जे स्पर्मचं त्या ठिकाणी फॉर्मेशन करतात। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेलमध्ये ब्रेनमध्ये, म्हणजे मेलमध्ये ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस, की हायपोथॅलॅमस हिअर दीज हायपोथॅलॅमस विच इज द ग्लँड, की हायपोथॅलॅमस ही एक ग्लँड आहे, अँड हिअर दीज ग्लँड विच इज प्रेझेंट बिलो और फ्लोअर ऑफ द ब्रेन, की ब्रेनच्या बिलोला प्रेझेंट असते, अँड हिअर दीज हायपोथॅलॅमस ग्लँड विच सिक्रेट द गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स, की गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोनचं त्या ठिकाणी सिक्रेशन करते। की या गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन जे आहेत, हिअर दीज हार्मोन्स विच increase and production of FSH, याच्यामध्ये म्हणजे ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस ग्लँड प्रेझेंट असते विच इज प्रेझेंट बिलो द ब्रेन, अँड दीज हायपोथॅलॅमस ग्लँड विच सिक्रेट द गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन्स, and these hormones which produce and release the FSH means follicle stimulating hormones, and these hormones which is responsible for the process of the spermatogenesis, की जे हार्मोन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस, हिअर दीज हार्मोन्स विच प्रोड्यूस द स्पर्म और द स्पर्मॅटोझुआ। बघा आता याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये
म्हणजे आपण ट्रान्सफर सेक्शन आपण टेस्टिसचा बघितलेला आहे की या स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये म्हणजे टेस्टिसचा जर ट्रान्सफर सेक्शन आपण बघितला तर याच्यामध्ये हिअर इन द ट्रान्सफर सेक्शन देर आर द नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्यूबल्स आर प्रेझेंट की नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्यूबल्स प्रेझेंट असतात अँड दीज सेमिनिफेरस ट्यूबल्स विच इज लाईन बाय द क्युबायडल एपिथिलियल सेल्स की क्युबायडल एपिथिलियल सेल्सनी लाईन केलेले असतात and these cuboidal epithelial cells which undergo the process of spermatogenesis and they produce the sperm की जे कशाचं प्रोडक्शन करतात स्पर्मचं करतात म्हणजेच या ट्रान्सफर सेक्शन ऑफ टेस्टिस मध्ये जे सेमिनिफेरस ट्यूबल्स असतात here these seminiferous tubules which is lined by a single layer of cuboidal epithelial cells. These cuboidal epithelial cells which is called as the primordial cells or the germinal epithelial cells and these germinal epithelial cells or the primordial cells which undergo the process of spermatogenesis and produce the sperm. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गमेटोजेनेसिस मध्ये आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस बघायची आहे की ज्या स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये एकूण आपल्याला 3 स्टेजेस दिलेले आहेत और इट इन्व्हॉल्व्स 3 फेजेस ज्यामध्ये सगळ्यात पहिली फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज आहे. सगळ्यात पहिली फेज कोणती आहे मल्टिप्लिकेशन, सेकंड आहे ग्रोथ फेज आणि थर्ड आहे मॅच्युरेशन फेज.